याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला आता मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की सरकारने तसा मोठा निर्णयच आता जाहीर केलेला आहे। या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला। सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सप्टेंबरचे पूर्ण पैसे व आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये सोडण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही लाईव्ह बघा, खाली सांगितलं आहे की आता पूर्णपणे पैसे 16 जिल्ह्यामध्ये आम्ही देत आहोत, असा एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट निर्णय घेतलेला असून ही रक्कम आता वाटप होणार आहे। नेमके आता कोणते 16 जिल्हे आहेत व कोणत्या 8 बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्यांची यादी आलेली असून लिस्ट देखील आता तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत आता तुम्हाला बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही एक काम करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत रोजची रोज सर्वात आधी माहिती तुम्हाला बघायला मिळेल व तुमच्या जिल्ह्याची देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे, तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं असून अखेर लाडक्या बहिणीला दिलासा दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले ते सर्वात आधी सांगतो। तर इकडे बघा, एकनाथ शिंदे साहेब यांनी माहिती दिली की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आम्ही ऑगस्टचे 1500 दिलेले आहेत, मात्र ऑगस्टचा हप्ता देण्यामुळे सध्या स्थितीला सप्टेंबरचा हप्ता देण्यास थोडं मागं पुढे 2 दिवस झालेलं होतं, मात्र आता सप्टेंबरचा हप्ता आम्ही आधीच जाहीर करून ठेवलेला होता, फक्त वाटप राहिलं होतं असं सांगितलं। व लाडक्या बहिणीला ऑगस्टचा हप्ता 1500 रुपयांचा उशिरा मिळाल्यामुळे बहिणी नाराज झाल्या होत्या। मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आता बहिणीसाठी लगेच सप्टेंबरचा हप्ता 1500 जाहीर करून वाटप करावं लागेल। मग त्यातच आता 16 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून आता एकनाथ शिंदे साहेब यांनी 16 जिल्ह्यांची लिस्ट देखील आता पाठवलेली असून कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आता सप्टेंबरचा हप्ता सर्वात आधी वाटप होणार आहे त्यांची यादी पण आलेली आहे। आता ती यादी देखील तुम्हाला दाखवणार असून आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। जर या 16 जिल्ह्यामध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या जिल्ह्यात देखील डायरेक्ट पैसे वाटप पूर्णपणे आता होणार आहे, त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कोणीही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे, पुढच्या काय याद्या आहेत सर्व काय आता आपण बघूयात। तर इकडे बघू शकता या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी आलेली असून आता लक्षपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे सांगितलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पैसे पूर्णपणे येणार आहेत, आता काळजी करू नका। देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचं आता लाडक्या बहिणीला आव्हान बघायला मिळत आहे। डायरेक्ट आता सप्टेंबरचाच हप्ता नाही तर सप्टेंबरचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व लाडक्या बहिणीला आम्ही देत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे। मग आता तुम्हाला ही सर्व रक्कम पाहिजे असेल तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच की गॅस सिलेंडरचे पैसे जर मिळत नसतील तर ते मिळवण्यासाठी कोणतं काम सरकारने सांगितलंय ते तुम्हाला पुढे सांगतो। म्हणजे जर तुम्ही ते काम केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 100% पैसे मिळणार आहेत, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचा हप्ता पण मिळणार आहे। आता तुम्हाला पण पाहिजे असेल तर आता राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन बघायचा आहे, कारण आता सरकारने मोठा निर्णय घेतला व एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता गॅस सिलेंडर योजना ही सर्वांसाठी असून सर्व बहिणीला बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील देण्यात येणार आहेत। मग आता लक्ष देऊन बघा पुढे काय करायचं ते देखील पाहूया। त्यापूर्वी आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता नेमका कोणत्या बँकेमध्ये सुरू होत आहे व कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी वाटप होत आहे त्यांची यादी देखील आलेली असून ती देखील यादी आपण बघूया। तर चला आता या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो। यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 1500 सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 2330 रुपये 100% मिळणार आहे। तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा पहिला जिल्हा असून 16 जिल्ह्याच्या यादीत सातारा जिल्ह्याचं नाव असून या ठिकाणी पूर्ण पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होणार आहेत। कोणीही काळजी व चिंता आता करत बसू नका, डायरेक्ट आता रक्कम जमा होणार असून लाडक्या बहिणींनो 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबरचा 15वा हप्ता व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। तर एकनाथ शिंदे साहेब काय म्हटले तर सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला त्यांनी सांगितलं की काळजी करू नका,
नका, डायरेक्ट आता 153 कोटी रुपये रक्कम जाहीर केलेली असून आता डीबीटी प्रक्रिया सातारा जिल्ह्यात पण सुरू होत आहे. तर आता डीबीटी प्रक्रिया अशी आहे की तिकडून जर बटन दाबलं तर डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून 10 किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये पैसे जमा होऊन जात असतात. त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला, लाडक्या ताईंनो आता कसलीही काळजी व चिंता आता करू नका. तर चला यामध्ये आता विचार जर केला तर एसबीआय बँकेत जर सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचं खातं असेल तर सर्वात आधी आता हे पैसे तर 1500 जमा होणारच आहेत. मग तर काही काळजी करण्याचं कारणच नाहीये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील 100% वाटप होणारच आहे. तर चला पैसे वाटप होणारे पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत, पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. आता मात्र राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तर या ठिकाणी इकडे बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पुढचे जिल्हे पण जाहीर झालेले आहेत. तर इथे सरकारने स्पष्टपणे जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे व पुढे सांगितलं आहे की प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही काळजी करण्याची गरज पडणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं. आता डायरेक्ट सप्टेंबर हप्ता व गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्व माता भगिनींना 16 जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे. या जर 16 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात आता सर्वात आधी सप्टेंबरचा 15वा हप्ता पूर्णपणे वाटप केला जाणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आपण बघत आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, जेणेकरून गॅस सिलेंडरचे पण 100% तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट आता डीबीटी प्रक्रिया सुरू करा अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व अधिकाऱ्यांनी आता डीबीटी प्रक्रिया सुरू करण्याचं काम सुरू केलेलं असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटप होणार आहेत. होय, आता ही डीबीटी प्रक्रिया अशी असते की ही जर प्रक्रिया सुरू झाली तर फक्त 15 मिनिटात पैसे जमा होत असतात. मग ही प्रक्रिया आता 16 जिल्ह्यात सुरू होत आहे. जसं याचं काम पूर्ण होईल लगेच 16 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात इकडे बघा सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे जमा होणार आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. तर आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची यादी देखील सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे. तर चला त्या जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी देखील बघूयात. तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीला सांगू इच्छितो की राज्य सरकारने एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलेला असून 1500 सप्टेंबरचे जाहीर झाले. पूर्ण पैसे वाटपाची तयारी आता पूर्ण होतच आलेली आहे. आता कोणत्या क्षणी 1500 सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे कोणीही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका. बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे टोटल 830 रुपये सरकार देणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला दिलासा मिळू शकतो. लाडक्या बहिणीने एक मागणी केली होती, ऑगस्टचा हप्ता दिल्यानंतर 4 दिवसात लगेच आम्हाला सप्टेंबरचा हप्ता द्या. मग तीच मागणी सरकारने मान्य केलेली असून सरकारने आता लगेच सप्टेंबरच्या हप्त्या वाटपाचं नियोजन पूर्णपणे आता केलेलं असून आता फक्त एका क्लिकवरती पैसे जमा होणं बाकी आहे. आता कोणीही काळजी करू नका, पूर्ण पैसे आता जमा होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती रक्कम आता थेट जमा करण्यात येणार आहे. तर चला यामध्ये आता नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी चांगली रक्कम पूर्णपणे आता वाटप होणार आहे, पुढच्या देखील यादी आपण बघूयात. तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो 9 बँकामध्ये जर खातं असेल तर आता एक चांगला दिलासा. या 9 बँकापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर मग आता डायरेक्ट 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. यामध्ये जर आता खातं असेल तर आता लक्ष देऊन बघा तर कोणत्या 9 बँका आहेत की त्या ठिकाणी एक सर्वात आधी हप्ता वाटपाचं नियोजन सरकारने केलेलं आहे. त्यांची देखील लिस्ट आता तुम्हाला दाखवणार असून आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला या ठिकाणी यादी देखील दाखवत आहे व यामध्ये 16 जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर जिल्हा आहे पुढील क्रमांकाचा 16 जिल्ह्यातील यादीत येणारा कोल्हापूर जिल्हा. त्यामध्ये जर विचार केला तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सरकारच्या माध्यमातून येणार आहेत. यामध्ये आता पूर्णपणे रक्कम वाटप होणार असून लाडक्या बहिणीला कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आलेली आहे. जर कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो तुमचं खातं SBI मध्ये असेल तर मग तर सर्वात आधी हप्ता येणार आहे. त्यानंतर तुमचं खातं IDBI बँकेमध्ये असेल तर या बँकेत पण सर्वात आधी पूर्णपणे पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार असून लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळू शकतो असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण की तसा मोठा निर्णयचा आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जाहीर झालेला आहे व लाडक्या बहिणीला सर्वच लाडक्या बहिणीला आता एक मोठा दिलासा दिलेला आहे असं आपण म्हटलं तरी काय हरकत नाही. थेट रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्याचं नियोजन सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे नेमके कोणते जिल्हे आहेत पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आपण बघूयात. तर
तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो पुढील माहिती या ठिकाणी आलेल्या आहे। आदित्यताई तटकरे यांनी देखील मंत्रिमंडळ बैठक बोलावली असून इकडे लक्ष द्या, महत्त्वाची बातमी, त्यावेळेस सर्व मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते। तिथेच आदित्य तटकरे यांनी सर्व माहिती दिली व आता त्यांनी यादी दाखवली। त्यामध्ये आता जर तुमचं नाव आलं तर सर्वात आधी हप्ता मिळेल व नाव येण्यासाठी आदित्यताईंनी एक काम करा म्हणून सांगितलं आहे। म्हणजे तुमचं ते जर काम पूर्ण केलं तर पहिल्या यादीत नाव येईल व पहिल्या यादीत नाव आलं तर सप्टेंबरचा हप्ता 1500 सर्वात आधी मिळेल। मात्र 1500 हप्ता नाही तर पहिल्या यादीत नाव आल्यावर डायरेक्ट हप्ता 3000 रुपये देखील काही बहिणींना मिळू शकतो। मग तुम्हाला 1500 ऐवजी 3000 रुपये रक्कम जास्त पाहिजे असेल तर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये येणं गरजेचं आहे। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी कोणतं काम करायचं आता राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत बघणार आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 3000 रुपये अशी रक्कम तुम्हाला मिळून जाईल व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% मिळून जाणार आहे। तर चला आता हे पैसे कुठे वाटप होतील, पुढचे कोणते जिल्हे आहेत, तर आता उर्वरित जिल्ह्यांची यादी बघणार आहोत। त्यापूर्वी आदित्यताई तटकरे यांनी पुढे सांगितलं की आता जर लाडक्या बहिणींनी हे काम केलं तर लाडक्या बहिणीचं नाव आम्ही पहिल्या यादीत घेणार आहोत असं आदित्यताईंनी सांगितलं व त्यांना डायरेक्ट 1500 ऐवजी 3000 रुपये हप्ता व गॅस सिलेंडरचा हप्ता देखील सोडण्यात येईल। त्यांना कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं त्यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं। पुढे सांगितलं की आता हे पैसे पूर्णपणे 16 जिल्ह्यात सुरू होत आहेत। 16 जिल्ह्यात पैसे वाटप होण्या अगोदर तुम्ही एक काम करून घ्या, म्हणजे पहिल्या यादीत नाव येईल व डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये अशी टोटल रक्कम जमा होईल। त्यामुळे कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज कोणालाही पडणार नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीसाठी जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील लिस्ट व यादी या ठिकाणी आपण बघूयात। तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता 2 हप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत। या ठिकाणी जर विचार केला तर आता डायरेक्ट 3000 रुपये देखील येणार आहेत। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर 1500 हप्ता नाही तर डायरेक्ट 3000 रुपये येऊन जाईल, कारण की आता दिवाळी सण येत आहे। दिवाळीपूर्वी सरकारला लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट द्यायचं असून हे गिफ्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग एवढं काम करून घ्या, कारण फायदा घ्या। ही रक्कम येत आहे तर याचा फायदा नक्कीच घेऊ शकता, कारण पुन्हा ही रक्कम तुम्हाला मिळणार नाहीये। त्यामुळे सरकार देत आहे तर तुम्ही घेण्याचं काम करा। मग हे पैसे पाहिजे असतील तर आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होईल। आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे रक्कम ही वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्ता वाटप हे केलं जाणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एक मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी आता सरकारने जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत असं आता कुठेच ऐकायला भेटणार नाहीये। सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम ही आता वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता पूर्णपणे पैसे अजून कोणत्या बँक खात्यामध्ये वाटप केले जाणार आहेत ते देखील आपण बघूयात। तर इकडे बघा 9 बँकांची लिस्ट आलेली असून या 9 बँकांपैकी कोणत्या एका बँकेत खाता असेल तर पैसे मिळणारच आहेत। या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं। इकडे बघा राज्यातील 2,48,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आता हप्ता वाटप होत असून सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे 2,48,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहेत। त्यामुळेच आता सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। राज्यभरातील सर्व 2,48,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आता पैसे येणार असून खाली काय सांगितलंय बघा, 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना आता सप्टेंबरचा हप्ता देण्यात येत आहे। थेट बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये येणार आहेत। त्यामुळे काळजी करू नका। आता डायरेक्ट टीव्हीला बातमी जाहीर झालेली असून शिंदे यांचा निर्णय जाहीर झालेला आहे। शिंदेंनी दिलेला शब्द आता पाळणार असल्याचं सांगितलं आहे। तुम्हाला माहितीच असेल जर एकनाथ शिंदेंनी कोणता शब्द दिला तर ते दिलेला शब्द पूर्ण करत असतात। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप करत असतात। त्यामुळे काळजी करू नका। आता हा पण शब्द शिंदेंनी दिलेला असून लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम आता वाटप होणार आहे। त्यामुळे आता कुणालाही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो, कारण तसा एक मोठा निर्णय सरकारने आता जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला माता भगिनींना चांगला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। यामध्ये आता 2 कोटींपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्ता वाटपाची तयारी सरकारच्या माध्यमातून झालेली आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी आता एका मिनिटात बघूयात। त्यानंतर 3000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं एका मिनिटात सांगतो, लक्ष देऊन बघा।
तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. तर आता कोणती कामे करावी लागणार आहे ते देखील आता या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता ही वाटप केली जाणार असून लाडक्या बहिणीला एक चांगला मोठा दिलासा मिळणार आहे. आलेल्या माहितीनुसार थेट रक्कम ही आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे. पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने आता केलेलं असून लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळतोय असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यात देखील आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे पूर्णपणे आता वाटप होणार आहेत. त्यामुळे आता कोणालाही कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे. तर यामध्ये इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा अजून एक जिल्हा तो म्हणजे इकडे बघू शकता तो आहे लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यात देखील आता पैसे वाटप होणार असून 1,500 सप्टेंबरचे आता सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर अजून 1,500 तुम्हाला ऑक्टोबरचे पण लवकरच मिळणार आहेत. आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील आता आपण बघणार आहोत. आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट निर्णय घेत सरकारने मोठी घोषणा केलेली आहे. पुढे सांगितलं आहे आता लक्ष देऊन ऐकण्याची माहिती त्यांनी दिलेली असून लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघा पहिलं काम तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचे. पहिल्या यादीत नाव येईल व डायरेक्ट 1,500 ऐवजी तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये हप्त्याची रक्कम जमा होईल. तुम्ही म्हणाल 3,000 रुपये नेमके कशामुळे येणार आहेत, सरकार का देणार आहे? तर इकडे बघा 3,000 रुपये देण्याचं कारण म्हणजे सरकारने ऑगस्ट हप्ता वाटप केला त्यामध्ये काहींना ऑगस्ट हप्ता मिळाला नव्हता. मग आता त्यांना पण ऑगस्ट हप्ता देण्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे. म्हणजे ऑगस्टचे 1,500 सप्टेंबरचे 1,500 टोटल 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर रोजची रोज अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.